नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ते जण हॉलमध्ये जमलेले असतात तेव्हा सोहम म्हणतो, अद्वैत दादा काल स्वतःहून कलावहिनीच्या रूममध्ये गेला होता. तेव्हा रजनी म्हणते, हे काय बोलतोस सोहम, तुला कळतं का काही? सरोज म्हणते, हे काय ऐकतेस अद्वैत, तू काल कलाच्या रूममध्ये दारू पिऊन गेला होतास? सरोज समोर बोलायला गडबडत होता. मोठ्याने ओरडत म्हणते, म्हणजे अद्वैत हे खरं आहे. ती लगेच आग लावण्याचा प्रयत्न करते. वहिनी, याच्याकडे तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये. म्हणतात, अद्वैत, मला तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. झालं तरी काय, तुम्हाला तिच्याशी असं वागतात मान्य आहे, तुम्हाला तिचा राग, तुम्ही तिच्याशी असं वागणार? एकाने कडी लावून घ्यायची, एकाने रात्री अपरात्री दारू पिऊन तिच्या रूम मध्ये जायचं. पटतं का तुम्हाला? घरामध्ये नवीन आहे, तिच्या समोर चांदेकरांचं असं चित्र निर्माण करणार आहात का तुम्ही? निघून जातात व आबानंतर सगळेजण तिच्या रूममध्ये कपड्यांची आवराआवरा करत असते. तितक्यात अद्वैत रूममध्ये जातो. तो, माझ्याशी बोल तरी आई एकदा. ते झाला तो तमाशा, बस झाला आता. आज मला पहिल्यांदी मान खाली घालावी लागली. असं वागू शकतोस तू? ती मुलगी घरात स्थान निर्माण करायला बघते, पेशली आबांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अद्वैत म्हणतो, मी तुला प्रॉमिस करतो, मी पुन्हा परत असं कधीच वागणार नाही. राहुल रोहिणीला म्हणतो, मम्मा कसा वाटला माझा प्लॅन तुला? मी म्हणते, तू त्याला दारू पाजली इथपर्यंत ठीक आहे, कलाच्या रूम मध्ये का जाऊन दिलंस? कला आणि अद्वैतला एकत्र येऊन द्यायचं नाहीये. म्हणते, मला अद्वैत आणि कला मधील दरी कायम ठेवायची आहे. कला आणि अद्वैतला एकत्र येऊन द्यायचं नाहीये. कलाच्या माहेरी नैना विचार करत असते, मी चांदेकरांच्या घरात जाते आणि डायरेक्ट राहुल समोर जाऊन उभा राहते. काजल निघते, मला सांगते आणि तिच्या मागे नैना देखील निघते. नैनाला विचारते, काय ग, कुठे निघाली? नैना म्हणते, मला घरी बसून बोर झाले मम्मा, सोबत मार्केटला जाऊन येते. ते तुला जर एवढा कंटाळा आला असेल ना, तर किचन मध्ये चल आणि मला भांडी घासायला मदत कर. नैना म्हणते, असली कामे मी कधी केलेली आहे का मम्मा? आणि काजल चांदेकरांच्या घरी जायला निघते. पुढील भागात आपण पाहणार आहोत, कलाला माहेरी जायचे असते. अद्वैत कलाला घेऊन जाण्यासाठी तयार असतो माहेरी, तर सरोजला खूप राग येतो अद्वैतचा आणि कलाचा. भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.